गुड मॉर्निंग. आज मी तुम्हाला शिकवतो TMT आणि TMX बार काय राहते. जे माहीत असेल तर खूप छानशी गोष्ट आहे, नसेल माहीत तरी सांगून देतो, काही फरक नाही पडत आपल्याला. ठीक आहे. तर ज्याला माहीत आहे ते ठीक आहे, पण ज्याला नाही माहीत आहे तर त्यांनी पाहून घ्या एक वेळेस. ठीक आहे. पहिला बार TMT बार, दुसरा बार TMX बार. TMT अजून TMX बार मध्ये काय राहते, थर्मोमेकॅनिकली ट्रीटेड म्हणजे TMT बार. आणि त्याच्यानंतर TMX बार म्हणजे काय राहते, थर्मॅक्स स्टील बार. ठीक आहे. दुसरा, याच्यामध्ये टेम्परेचर कितीपर्यंत हीट करू शकतो आपण, 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत. यामध्ये TMXमध्ये 5000 डिग्री सेल्सिअसपर्यंत. त्याच्यानंतर याच्यात कार्बन इमिशन किती राहते, 0.30%. त्याच्यानंतर याच्यात कार्बन इमिशन खूप कमी राहते, 15%, 0.15%. इलॉंगेशन किती घेऊ शकते, 14.5%. त्याच्यानंतर याच्यात TMX बारमध्ये 16 ते 23%. TMX बार हा सगळ्यात छोट्या मोठ्या कामासाठी यूज केल्या जाते. त्याच्यामध्ये लहान 1-2 G+2 G+3च्या बिल्डिंगमध्ये कामाला येते. त्याच्यानंतर रोडमध्ये पण कामाला येते, ब्रिजमध्ये पण कामाला येते. नाली पण बांधायची तर TMT बारनंच बांधल्या जाते. पण TMX बार हे मोठ्या मोठ्या हायराईज बिल्डिंगमध्ये यूज केल्या जाते, लार्ज ब्रिजेसमध्ये आणि मोठे हेवी लोड कन्स्ट्रक्शन जिथे खूप जास्त इलॉंगेशन डक्टिलिटीची जास्त गरज आहे तिथे ही यूज केल्या जाते. याची चांगली स्ट्रेंथ राहते, बेटर डक्टिलिटी प्रोव्हाइड करते. अर्थक्वेकवाल्या जागी पण हेच यूज केल्या जाते. आणि हो, लास्टमध्ये सांगायचं राहिलं, TMX बार ओळखायसाठी TMX बार आणि TMT बार लिहिलेलं राहते. पण याच्यात सगळ्यात खास म्हणजे याच्यावर जो टेक्स्चर दिला आहे, याच्यात बहुत स्मूथ जाते, पण याच्यावर बहुत हार्ड जाते. टेक्स्चर खूप हार्ड राहते, रिप्स खूप जास्त असतात, म्हणजे राऊंडअप खूप जास्त असते. तर हे वाले खूप छान आहे. हे ठीकठाक आहे, पण बेस्ट. पण महाग आहे, स्वस्त आहे. ठीक आहे.